रणिनिगताशूर रणिनिगताशूर न पाहे माघारे, ऐशा मज धीरे राखे आता, संसारा हाती अंतरलो दुरी, आता कृपा करी नारायणा। वागवितो तुझ्या नामाचे हत्यार, वागवितो तुझ्या नामाचे हत्यार, हाची बडीवार मिरवितो, संसारा हाती अंतरलो दुरी, आता कृपा करी नारायणा। तुका म्हणे मज फिरता माघारे, तुका म्हणे मज फिरता माघारे, तेथे उणे पुरे तुम्ही जाना, संसारा हाती अंतरलो दुरी, आता कृपा करी नारायणा। विठ्ठला विठ्ठला पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन। दुसरे चरण संतांची, दुसरे चरण संतांची, दुसरे चरण संतांची, चक्रपादाने कथेचा विस्तार, चक्रपादाने कथेचा विस्तार, चक्रपादाने कथेचा विस्तार, चक्रपादाने कथेचा विस्तार। बाबाजी सद्गुरुदास तुका, आदि सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका। महायोगपीठे तटे भीमरथ्यां, वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रयैः, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। कर्पूरगौरं करुणावतारं, संसारसारं भुजगेन्द्रहारं, सदा वसन्तं हृदयारविन्दे, भवं भवानी सहितं नमामि। सम्पाद्य ज्ञानञ्च विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः, वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुन्तं। विठ्ठला विठ्ठला पंढरीच्या राया, रणिनिगताशूर रणिनिगताशूर न पाहे माघारे, ऐशा मज धीरे राखे आता, संसारा हाती अंतरलो दुरी, आता कृपा करी नारायणा। प्रस्तुत अभंगामध्ये श्रीमंत श्री विश्ववंद्य विश्वभूषण विश्वसंत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय हे आजच्या अभंगामध्ये देवा
एखादा योद्धा रणांगणात उतरल्यानंतर जसं मागं फिरत नाही, तसं देवा या संसार रूपी शत्रूशी मला झुंज करण्यासाठी तू मला धीर दे, असं आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय प्रार्थना करतात. विठ्ठल अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं अगत्य आहे, गरजेचंही आहे. पुण्यसलीला गोदावरी मैयाच्या तीरावर प्रभू रामचंद्रांच्या पादस्पर्शाने पुनीत झालेला जिल्हा, तसेच त्र्यंबक राजाच्या वास्तव्याने संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या संजीवन समाधीने दैदिप्यमान असलेला जिल्हा तो आपला नाशिक जिल्हा. या नाशिक जिल्ह्यामध्ये, या नाशिक तालुक्यामध्ये श्री क्षेत्र गिरणारे या गावामध्ये त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव वैकुंठ गमन सोहळा तथा प्रतिवर्षाप्रमाणे भव्य दिव्य असा अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. विठ्ठल या अभंगाच्या आजची तिसऱ्या दिवसाची सेवा समस्त गिरणारे ग्रामस्थ तसंच सगळं भजनी मंडळ यांनी माझ्या वाट्याला ही दिलेली आहे. तसं तर मागच्या वर्षी मी सेवा केली, मला वाटलं नव्हतं मी पुन्हा येईल, पण यांनी मला पुन्हा आणलंय. यावर्षी पुन्हा सेवा करण्याचा योग माझ्या पदरी प्राप्त झालेला आहे. आणि खरं सांगायचं, परमपूज्य गुरुवर्य बाबा तथा परमपूज्य गुरुवर्य पांडुरंग बाबा यांच्या कुशल मार्गदर्शनातून हा अव्याहतपणे चालू आलेला भव्य आणि दिव्य अखंड हरिनाम सप्ताह, न खंड इति अखंड, ज्याच्यात कधी खंडना पडली नाही असा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. अशा बाबांच्या आशीर्वादाने तथा मोहाडीकर बाबा बापू महाराज देवरगावकर यांच्या कृपा आशीर्वादाने हा आपला नामयज्ञ सुरू आहे. या नामयज्ञातील तिसऱ्या दिवसाची सेवा माझ्या वाट्याला तुम्हा सगळ्या श्रोतुमायवरांच्या कृपे आशीर्वादाने, या सगळ्या गुणीजनांच्या आशीर्वादाने माझ्या वाट्याला आलेली आहे. विठ्ठल खरं तर असं पाहिलं जातं, मला या ठिकाणी एक श्लोक आठवतो, सुभाषित आठवतंय. शैल शैलेच माणिक्यम मोतिकम न गजे गजे साधो नाही सर्वत्रम चंदनम न वने वने. 1962 मध्ये बाबा गिरणाऱ्यामध्ये आले. आता बाबा आले हे सगळ्यांना माहित आहे, पण बाबा कधी आले हे कोणालाच माहित नाही. थोडासा त्याचाही अभ्यास करून आलो, ते माणसांना कळलं पाहिजे. साधू कुठं वास्तव्य करतात या सुभाषितकारांनी एकदम स्पष्ट सांगितलं आहे. शैल शैलेच माणिक्यम मोतिकम न गजे गजे साधो नाही सर्वत्रम चंदनम न वने वने. शैल शैलेच माणिक्यम, प्रत्येक खाणीच्या गोदामामध्ये माणिक सापडत नाही. प्रत्येक हत्तीच्या गंडस्थळामध्ये मोती नसतो. तसं प्रत्येक वनामध्ये चंदनाचं झाड असतं का? नाही. तसं साधू प्रत्येक ठिकाणी राहत नाही. साधू कुठं राहतात? ज्या ठिकाणी काहीतरी पुण्य उत्पन्न आहे, ज्या ठिकाणी वास्तव्याला राहिल्यानंतर आनंद वाटतो, त्या ठिकाणी साधू राहत असतात. विठ्ठला बराच काळ बाबा आपल्या बरोबर राहिले. मी माझ्या वडिलांच्या मुखातून ऐकलंय, बाबा पखवाज वाजवायचे आणि हे सगळे टाळकरी जे आहेत ना उभे, हे मागचे सगळे हे काकड्याला असायचे. बाबा वाजवायला आणि सगळे बाबांच्या बरोबर म्हणायला, किती भाग्य असेल, किती भाग्य असेल यांचं. आणि आज माझ्या कीर्तनात उभे, माझं किती भाग्य असेल. बाबा काकडा वाजवायला, हे टाळ वाजवायला, एवढं भाग्य यांच्या पदरी आहे. काही वर्ष बाबा आपल्या गावात राहिले आणि गावात राहिल्यानंतर सगळ्यांना शिस्तीचा मार्ग कोणी शिकवला असेल तर गुरुवर्य बाबांनी शिकवलाय. बाबांकडे पाहिल्यानंतर
मनुष्य दर्शन घेतो आणि बाहेर निघतो. गड्या यांच्या भानगडीतच नको पडायला. विचारलं काय घडलं आमच्या बरोबर. ब्रह्मगिरीच्या वारीला गेलो, ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा केली, बाबा ज्ञानेश्वरीचा पाठ घेत होते, दर्शन घेतलं, खाली बसवलं. बाबा आम्ही 4-5 जण होतो. बाबा म्हटले बसा बसा बसा. आता म्हटले बसा बसा, विचारतील काय चाललं काय नाही. बसलो खाली आणि बाबा ज्ञानेश्वरीचा पाठ शिकवत होते. बाबांनी प्रत्येकाला एक एक संधी विचारली. मला ही संधी विचारली. म्हणे दीर्घादेश संधी सांग, यानादेश संधी सांग. आता व्याकरणाचा भाग आहे तो. ती संधी सांग. आम्ही सांगितली. आमच्यातला एक जण होता, नाव सांगत नाही, तो एक जणाला विचारलं लकार किती आहे. वेदांतामध्ये लकार आहेत, लकार किती आहे तो सांगू लागला. लट लूट त्याची झाली तफमम. बाबा म्हटले आता जाऊ दे, पण उद्या सकाळी पाठाला आला की लकार पाठ करून यायचे. गडी घरी गेला, रूम मध्ये गेला. बाबा तवा त्र्यंबकेश्वरला राहतो. मधी गेला, बॅग बिग भरली. म्हटलं काय रे. म्हटलं चला घरी आता, इथं काही थांबायची गरज. बाबांनी उद्या लकार सांगायला लावलेत. आता आपलं काही खरं नाही. तसं बाबांनी यांना सगळ्यांना शिस्तीत घडवलंय. कित्येक कीर्तनकार असतील, त्यांच्या नावामाग शब्दप्रेमी विनोदाचार्य, माफी मागून बोलतोय, माझं वय नाही बोलण्याचं पण आता बोलतोय, शब्दप्रेमी विनोदाचार्य. पण आमच्या ह्या काकडा वाजवणाऱ्याला एक मी उपमा देणं चालतोय, काकडा प्रेमी. आमच्या गावामध्ये कधीही काकडा चुकत नाही. कोणाची कृपा आहे. ही बाबांची कृपा आहे. आजही बाबांकडे पाहिल्यानंतर असं वाटतंय अरे काय ते पुरुष. आजही बाबा कोणाला हाताला हात लावून देत नाही. 96 वय आहे बाबांचं आज. पण बाबा चालत असताना जे चालत ज्ञानाचे बिंब, असं वाटतंय ज्ञानाचं बिंब समोर चाललंय का काय. असे बाबा आपल्या या गिरणाऱ्याला 1962 पासून लाभले तर 1975 पर्यंत होते. मग इगतपुरीला त्यांना मठ दिला. पण त्या ठिकाणी गेल्यानंतर बाबा दिवसभर तिकडे राहायचे, पण झोपायला गिरणाऱ्यात यायचं. असं पुण्य पावन असं गिरणार क्षेत्र. या गिरणारे क्षेत्रामध्ये तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने 3ऱ्या दिवसाची सेवा या दासाला प्राप्त झाली. विठ्ठला विठ्ठला खरं तर 6 ते 8 वेळ. पण आता लोक येता करता थोडं मागं पुढं होतंय. 6 ते 8 कीर्तन, नंतर भोजन. ते कोणीतरी येडागाबाळे काढले. आधी पोटोबा मग विठोबा, नाही का हाताखालून काढावा. तुमच्याकडे मोबाईल असेल तेव्हा मोबाईलमध्ये एक अभंग सांगतो, तो अभंग काढा. रुची रुची घेऊ गोडी, त्या अभंगाचं 3रं चरण आहे. तुकोबाराय म्हणताय करू भजन आणि मग भजन, धनी घेऊ नारायण. असा आपला सुंदर असा तुकोबारायांना पटेल, रुचेल, आवडेल असा सप्ताह चालू आहे. काय म्हणतात, आधी पोटोबा मग विठोबा. ते माथ्यातलं आहे, पण गाथ्यात काय आहे. संतांचा ज्या ठिकाणी शिक्क आहे तेच प्रमाण आपण घेतलं पाहिजे. काय केलं पाहिजे, करू भजन आणि मग भोजन, धनी घेऊ नारायण. सुंदर असं नियोजन आहे. दरवर्षीप्रमाणे 6 ते 8 कीर्तन, त्यानंतर भोजन. आणि खरं तर सांगायचं म्हटलं तर याच्यामध्ये सगळ्यात मोठा सन्मान हा महिलांचा करावा लागेल. कारण कीर्तनाला जायचं, जेवण करायचं, मस्त घरी जायचं. का, अरे शतकानुशतकी या महिलांनी आपल्याला काय करून घातलंय, जेवण करून घातलंय. मग 7 दिवस यांना आपण काय खाऊ घालायचंय, जेवण खाऊ घालायचंय. म्हणून यांचा एकदा सन्मान केला पाहिजे. एवढ्या संख्येने कोण उपस्थित राहतंय, कोणी उपस्थित राहत नाही. पाप्याची आई आली की पाप्याच्या, कोण म्हणलं बापाला यावं लागत, अरे यावंच लागत आहे. घरी स्वयंपाक नाही, काही नाही, चुलवण यावंच लागत आहे. सुंदर असा सप्ताह आहे. या सप्त्यामध्ये 3ऱ्या दिवसाची सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. ज्ञानोबराय, तुकोबराय आदी करून जोग महाराज संत मंडळी जशी मला बुद्धी देतील तशी मी सेवा करण्याचा प्रयत्न करणार आहे. विठ्ठल आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय हे देवाकडे प्रार्थना करता. हे देवा, जसा एखादा योद्धा असावा, तो योद्धा रणांगणात उतरल्यानंतर माघ पाहत नाही, तसं या संसाराच्या तडाख्यामध्ये मी सापडलोय. देवा तुम्हाला धीर दे. आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय बोलताय, या मृत्यू लोकाचा जर विचार केला, या मृत्यू लोकामध्ये प्रत्येकाला एक ना एक दिवस युद्धाला सामोरं जावं लागतं.
युद्ध करावं लागतं. शास्त्रकार वर्णन करताये की वैकुंठ लोकाचं काय विशेषण आहे, हिमालयाचं काय विशेषण आहे, स्वर्गलोकाचं काय विशेषण आहे आणि मृत्यू लोकाचं काय विशेषण आहे. शास्त्रकार वर्णन करतात वैकुंठ लोक कशासाठी प्रसिद्ध आहे, हिमालय कशासाठी प्रसिद्ध आहे, स्वर्गलोक कशासाठी प्रसिद्ध आहे आणि मृत्यू लोक कशासाठी प्रसिद्ध आहे. विठ्ठला 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 शास्त्रकार वर्णन करतात वैकुंठम भक्तभूमी, हिमालये तपोभूमी, स्वर्गलोके भोगभूमी, मृत्यू लोकम रणभूमी. काय म्हणताय, वैकुंठ लोक कशासाठी, भक्तांची भूमी म्हणून प्रसिद्ध आहे. एक. दुसरं, हिमालय कशासाठी प्रसिद्ध आहे, तपांची भूमी म्हणून प्रसिद्ध आहे. 3. स्वर्गलोक कशासाठी प्रसिद्ध आहे, भोगभूमी म्हणून प्रसिद्ध आहे. आणि मृत्यू लोक कशासाठी प्रसिद्ध आहे, रणांगण गाजवण्यासाठी मृत्यू लोक प्रसिद्ध आहे. विठ्ठला 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 वैकुंठामधून कोण येतं, तर वैकुंठावरून साधू संत येतात. कशासाठी येतात, तर या ठिकाणी जे आडमार्गाने जे लोक भरलेले आहेत, आडमार्गाने जे चाललेले आहेत, त्यांचा उद्धार करण्यासाठी आम्ही येथे आलो अशी तुकोबराय ग्वाही देतात. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, आलो याची कारणासी. कोणतं कारण, आड भरले राणी जग, जग जे आडराणाने भरलेलं आहे ना, त्या जगाला सन्मार्ग दाखवण्यासाठी संत येथे येतात. पण कुठून येतात, वैकुंठावरून येतात. आता आपण कोणी गेलो म्हणजे एखादा माणूस देवाघरी गेला तरी त्याच्या पुढं काय लिहितोय, तुम्ही म्हणा मला प्रवचन करायला लागत आहे, देणार नाही. काय लावतो त्याच्या पुढं, वैकुंठवासी, कैलासवासी. अहो जे साधू संत जे आहेत ते वैकुंठावरून येतात. येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी. आले घर जा वैकुंठी, आले घर जा वैकुंठी. आले घर जा वैकुंठी. कुठून आले, वैकुंठावरून आले. मग आता तुम्ही गेल्यावर तुमच्या नावापुढे पोरांना सांगून जा, वैकुंठवासी. लावणार का, लावणार? हा, मग लावायचं असेल तर काहीतरी कमवा अगोदर मग लावा. वैकुंठावरून कोण येतं, साधू संत येतात. हिमालयात कोण जातं, तर हिमालयामध्ये तप करणारे ऋषीमुनी जात असतात. ज्ञानोबा राय ज्ञानेश्वरी मध्ये म्हणतात, करिता तापसाची कडसणी
जे कोणी तप करतं ते हिमालयात जात असतात. आणि तिसरं, भोगभूमी कशाला म्हटलेलं आहे? स्वर्गाला भोगभूमी म्हटलेलं आहे. स्वर्गात काय आहे? ज्ञानोबा ज्ञानेश्वरी मध्ये किंवा भगवान वर्णन करत असताना 12व्या अध्यायामध्ये वर्णन करताय, अश्नंती दिव्यान दिविदेव भोगान. काय आहे स्वर्गात? एवढे भोग आहे, एवढे भोग आहे. काय आहे? अमरत्व हेची सिंहासन, ऐरावता सारिके वाहन, जेथ राजधानी भुवन अमरावती, जेथ महासिद्धींची भांडारे. बघा हा स्वर्गात काय. कोणाला जायचं असेल तर मला सांगून जा, ते इंद्रा बरोबर मै ओळखे. राजधानी भुवन अमरावती, चिंतामणीच्या वाटा आहे, गंधर्व गात गाणी, जेथ रंबी आयशा नाचती. पुढचं म्हणत नाही आता. स्वर्गामध्ये काय आहे तर भोग आहे, भोग. पण वैकुंठावरून भक्त येतात, हिमालयात तप करणारे साधू मुनी जातात, स्वर्गामध्ये भोग भोगणारे जातात. पण तुम्ही आम्ही इथं कशासाठी येतो? मृत्यू लोकामध्ये रणांगण गाजवायसाठी येतो. मृत्यू लोकम रणभूमी. कशी रणभूमी? कोणाचं ना कोणाचं भांडण होतच असते. भांड्याला भांड लागलं का आवाज झाला. कोणाचं कोणाचं भांडण होत राहते. मृत्यू लोकामध्ये आपण काय करायला येतो? रणांगण गाजवायला येतो. कशासाठी? का दुसऱ्याला आवाज जावा मी किती मोठं भांडण केले त्याच्यासाठी. याच्यासाठी नाही. शास्त्रकार वर्णन करताय या मृत्यू लोकात कोणी कोणी युद्ध केलेलं आहे. त्रिविधम युद्ध प्रसिद्धम, देवयुद्धम, जीवयुद्धम, साधका युद्धम. असे त्रिविध युद्ध सांगितलेलं आहे. एक देवाचं युद्ध, एक जीवाचं युद्ध, आणि तिसरं जे आजच्या अभंगामध्ये आलेलं आहे साधकाचं युद्ध. विठ्ठला जो कोणी जन्माला येतो त्याला एक ना एक दिवस युद्ध करावंच लागतं. एखादा म्हटला महाराज अजून मी भारताचं पाकिस्तानाचं युद्ध पाहिलं नाही, नसल पाहिलं. पण पप्याच्या बापाचं तुझं युद्ध झालंच असणार. झालं की नाही? सगळे हा म्हणताय म्हणजे झालंय ना. प्रत्येक मनुष्याला युद्ध करावं लागतं. पण कोण कोणाला युद्ध करावं लागलं? देवालाही इथं युद्ध करावं लागलं, जीवालाही इथं युद्ध करावं लागलं, आणि साधकाला सुद्धा इथं युद्ध करावं लागलं. कोणाचं युद्ध बघायचं? कोणत्या देवाचं बघायचं पहिले? कोण म्हणलं नवर देवाचं? आतून भगवान प्रभू रामचंद्रांचं युद्ध बघू आपण. भगवान प्रभू रामचंद्र सगळी वानर सेना घेऊन लंकेत गेले. देवाला युद्ध करावं लागलं की नाही? भगवान प्रभू रामचंद्र सगळ्या वानरांना घेऊन लंकेत गेले, आणि लंकेत गेल्यानंतर त्या ठिकाणी घनघोर युद्ध झालं. मला एकाने प्रश्न केला, म्हणे भगवान प्रभू रामचंद्राचं एक चुकलंच दादा. देवाचं चुकलं? देवाचं? मी आश्चर्यचकित झालो. एवढा मोठा कोण महात्मा आहे का त्यांनी देवाची चूक काढली? म्हटलं काय चुकलं रे बाबा? म्हणे काही नाही. भगवान प्रभू रामचंद्रांनी या वानरांना न्यायच्या अगोदर या माणसांना का नेलं नाही युद्धासाठी? म्हटले अरे ते प्रभू होते, त्यांना पुढचं सगळं माहित असते. मी त्याला प्रश्न केला, त्याला पहिलं कारण सांगितलं. पहिलं कारण, लंका कशी होती? कशी होती? मी काय पाहिली नाही, तुम्ही काय पाहू नका, नाही तर जाशाल तिच्यामध्ये राहायला. लंकी कशी होती? लंका सोन्याची होती, बरोबर की नाही? जर का माणसांना नेलं असतं, रावण म्हटला असता मी तुम्हाला अमुक अमुक पद देतो, अमुक अमुक जागा देतो, अमुक अमुक हे करतो, सगळं राजधानी तुम्हाला देतो, वैभव देतो, तर हा मनुष्याने काय केलं असतं? रातोरात पक्ष बदलला असताना काय केलं असतं? रातोरात पक्ष बदलला असता. जिकडून रामाकडून युद्ध करणार आहे, पैसा अडका दिल्यानंतर त्याने लगेच कुठून युद्ध केलं असतं? रावणाकडून युद्ध केलं असतं. म्हणून नेलं नाही. दुसरी गोष्ट, वानरांनाच का नेलं? वानरांना खायचा ताप नाही, काही बनवायचा ताप नाही, पाला पाचोळा सगळं खाऊन वानर कसे निवांत राहतात, कसलीच गरज पडत नाही. त्याला तिसरं कारण दिलं, त्यांची झोपायची काही टेन्शन नाही, कुठंही झोपतात ते. आणि सगळ्यात मोठं कारण दिलं, माणूस हा धूर्त आहे पण प्राणी हा धूर्त नाही. प्राणी हा आपल्या मालकाशी
प्रामाणिक वागतो, माणसं वागत नाही, म्हणून देवाने वानर नेले, माणसं नेले नाही. घनघोर युद्ध झालं, घनघोर युद्ध झालं. वानर हाती लंका, वानरा हाती लंका खेळविली म्हणे, खेळविली म्हणे, वानर हाती लंका खेळविली म्हणे, खेळविली म्हणे, वानर हाती परमात्म्याने युद्ध केलं आणि युद्ध केल्यानंतर लंका ताब्यात घेतली. रावण युद्धासाठी आला. प्रभू रामचंद्र म्हटले आमची आर्याची संस्कृती आहे, पहिले शरण ये नाही तर मरण पाव. रावण शरण आला नाही. मग रावणाचं आणि रामाचं युद्ध कसं झालं याला उपमा देता येत नाही. सुभाषितकार म्हणतात राम रावणा युद्धम युद्धम एवढंच बोलतात. राम रावणाचं युद्ध कसं झालं तर राम रावणासारखंच झालं, दुसरं कसंच झालं नाही. विठ्ठल 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 केला रावणाचा वध, केला तोडीला संबंध लंका राज्य विभीषणा. भगवान परमात्म्याकडे खरंच औदार्य आहे. रावणाला मारलं पण लंका स्वतः घेतली नाही. कोणाला दिली? कोणाला दिली? राम महाराजांना दिली. मी युद्धालाच गेलो नाही, मी रामच आहे ना. विभीषणाला दिली. भगवान परमात्मा जे जे काही करतो ना ते सृष्टीच्या हिताकरता करत असतो. एक रामानेही युद्ध केलं, अजून कोणी युद्ध केलं? भगवान श्रीकृष्णाने सुद्धा युद्ध केलं. कसं केलं? कंसाला कुस्तीमध्ये हरवलं. काय केलं? कुस्तीत हरवलं आणि त्याचा पराजय केला. अरे देवालाही युद्ध करावं लागलं आणि जीवालाही युद्ध करावं लागलं. मग जीवाचं युद्ध कोणतं? तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. सगळे जागे ना? जावळीचे मोरे कोण होते? हिंदू होते. मुदलचे घोरपडे कोण होते? हिंदू होते. बरोबर. मिरदाराचे कोण होते? इतिहास वाचता का नाही?
तो छावा पिक्चर आलाय ना, आता आलाय ना, फक्त पिक्चर आला का हां आम्ही हिंदू आम्ही हिंदू आम्ही हिंदू. अरे इतिहास वाचा, इतिहास. अरे हिंदू कशाला म्हणतात, धर्म कशाला म्हणतात हे आपण जाणलं पाहिजे. जावळीचे मोरे कोण होते? हिंदू होते. मुदलचे गोरपडे कोण होते? हिंदू होते. मिर्झा राजे कोण होते? हिंदू होते. आणि कोणाशी लढले? निजामशाहाशी, गोलकोंड्याच्या कुतुबशाहाशी, आदिलशाहाशी? नाही 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 नाही. जातीवंत हिंदू होते. सूर्यासारखं प्रखर तेज त्यांचं. पण अंधाराची चाकरी करण्यात घालवलं यांनी. जीवनभर वैर केलं छत्रपती शिवाजी महाराजांसोबत. बरोबर की नाही? जीवनभर वैर केलं छत्रपती शिवाजी महाराजांसोबत. जीवाला एक ना एक दिवस आल्यानंतर कोणीही असो त्याला एक ना दिवस युद्ध करावं लागतं. आपला सक्का भाऊ जरी असला, आपल्याकडे म्हणा आहे ना सक्का भाऊ, इथं म्हणू नका मा भाऊ बा इथं. कोणीही असो एक ना एक दिवस युद्ध करावं लागतं. कसं युद्ध करावं लागतं? एक छोटीशी कथा आहे. भगवान त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले, पण जन्माला येताना नुसतं येडागाबाळाने यायचं नाही, काहीतरी कार्य करून गेलं पाहिजे. जन्माला आला ह्याला ते तुम्ही तुमचं म्हणा. अहो जन्माला आले ना तुम्ही, काहीतरी कार्य करा. काय कार्य करा? एक, प्राप्तव्यतेने धन्यता प्राप्त करा. दोन, कर्तव्यतेने धन्यता प्राप्त करा. प्राप्तव्यतेने धन्यता म्हणजे देवाची भक्ती करा, भवानी मातेची भक्ती करा, तिला प्राप्त करून घ्या. आणि कर्तव्यतेने धन्यता म्हणजे काय? तर आपलं जे कर्तव्य आहे, आपला धर्म, आपलं स्वराज्य सुरक्षित राहिलं पाहिजे, म्हणून आपण कर्तव्य दक्षिणेने केलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी दोन कार्य केले. एक चांगलं सुभाषितकार आहे किंवा ते म्हणत असतात, धन्य धन्य शिवाजी शूर हे. दिवस गेले, राजे निघाले गोळकोंड्याचा कुतुबशहाचा पाहिला. बरोबर येसाजी कंक, मोरोपंत, तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे गोळकोंड्याच्या कुतुबशहाकडे गेले. गोळकोंड्यात गेले. पहिला महाद्वार उघडला. दोन्ही बाजूनी हत्ती, घोडे, उंट दोन्ही बाजूनी लावलेले. शिवाजी महाराजांनी पाहिलं, गडी जरा अहंकारी दिसतोय. गोळकोंड्याचा कुतुबशाह शिवाजी महाराजांना भेटायला आला. गोळकोंड्याचा कुतुबशाह शिवाजी महाराजांना भेटायला आला. भेटला. शिवाजी महाराजांना तो म्हणतोय कसा, राजे तुम्ही स्वतःला राजे म्हणून घेतात, पण तुमच्याकडे राजभूषण हत्ती नाहीये. आपको राजा जी कहलाते हैं, लेकिन आपके पास राजभूषण हत्ती नहीं है. आता ते राजे होते, क्षत्रिय कुलावतंस, राजधुरंदर, श्रीमंत श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. राजे म्हटले, कुतुबशाह आम्ही जड प्राणी सोबत वागवत नसतो. बरोबर जायचं, बरोबर किल्ला घेऊन यायचं. जड प्राण्याला आम्ही
शिवाजी महाराजांनी उत्तर दिलं, आमचा एक एक मावळा हत्तीच्या समान आहे. ते राजेवरती उत्तर देण्यामध्ये गोळकोंड्याचा कुतुबशाह म्हणतोय, ठीक है राजाजी, आपका एक एक मावला हत्ती के समान है ना, तो जांच लेंगे, परीक्षा घेऊन पाहू. थोडं पुढे गेले, मैदानात गेले. मैदानात गेल्यानंतर गोळकोंड्याच्या कुतुबशाहाने एक मदमत्त हत्ती सोडला. मदमत्त हत्ती सोडल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना गोळकोंड्याचा कुतुबशाह म्हणतोय, राजाजी आपका एक एक मावला हत्ती के समान है ना, तो भिडिये पाठवा त्याला या हत्ती बरोबर युद्ध करण्यासाठी. छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त मागं पाहिलं. मागं पाहिल्यावर काय झालं, जे यसाजी कंकांनी 65 किलोची तलवार काढली, काही न विचार करतात रणांगणात उडी टाकली. अरे हत्तीशी युद्ध आहे, जुराळाशी नाही. घरामध्ये जुराळ निघालं तरी आहो इकडे या घरामध्ये जुराळ निघाले. 2 चापला तिलाही ठेवून देतो, 2 चापला तोही खातोय. हत्तीशी युद्ध आहे. येसाजी कंक रणांगणात उतरले. रणांगणात उतरल्यानंतर येसाजी कंकाला माहित होतं हत्ती हा जाड प्राणी आहे, त्याला स्वतःभोवती फिरता येत नाही. 1-2 वेळा येसाजी कंकांनी हत्तीला हुलकवणी दिली, 4-5 वेळा हुलकवणी दिली. आता हत्तीचं तोंड येसाजी कंकाचं तोंड समोर आलं. आता येसाजी कंकाला माहित होतं, आता जर का माझा वार फुका गेला तर मी काय जगायचो नाही. हत्ती धावत पळत आला, हत्ती धावत पळत आला. येसाजी कंक धावत पळत गेले, धावत पळत गेले, धावत पळत गेले. जे 65 किलोची तलवार हातामध्ये घेतली, धाड दिशे हत्तीच्या सोंडेवर टाकली. हत्तीच्या चिळकांड्या उडाल्या, हत्ती जागेवर पडला. छत्रपती शिवाजी महाराजांनी रणांगणात उडी टाकली आणि येसाजी कंकांना उचलून घेतलं. म्हणून म्हणतात माझा राजा प्राप्त वेतीने धन्य आहे आणि कर्तव्याने सुद्धा धन्य आहे. धन्य धन्य शिवाजी शूर, धन्य धन्य शिवाजी शूर, धन्य धन्य शिवाजी शूर. थोर पराक्रम केले दरजर, पाणी पाजुनी दृष्ट घडविला स्वराज्याचा इतिहास. काय प्राप्त केलं माझ्या राजाने, काय प्राप्त केलं, भवानी मातेला प्राप्त करून घेतलं. दादा तुळजापूरला संबळ वाजतं, जमलं. अनादी निर्गुण प्रगटली भवानी, एखादा योद्धा रणांगणात उतरल्यानंतर माग पाहत नाही. देवा तसं तुम्हाला धीर दे
तेच तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात. राणी निघता शूर पाहे माघारी, राणी निघता पाहे माघारी, राणी निघता शूर पाहे माघारी, राणी निघता शूर पाहे माघारी, राणी निघता शूर माघारी, राणी निघता शूर पाहे माघारी, राणी निघता शूर पाहे माघारी, राणी निघता शूर पाहे माघारी. ऐसे माझा धीरे राखता, ऐसे माझा धीरे राखता, संसार हाती अंतरलोनी, संसार हाती अंतरलोनी. आईच्या माझ्या धीरे राखे आता, आईच्या माझ्या धीरे राखे आता, संसार हाती अंतरलोनी, संसार हाती अंतरलोनी, अंतरलोनी. रणी निघता शूर न पाहे माघारे. एखादा योद्धा रणांगणात उतरल्यावर माग पाहत नाही. देवा तू मला असा धीर दे. पहिलं युद्ध पाहिलं आपण देवाचं, दुसरं युद्ध पाहिलं जीवाचं, आणि तिसरं युद्ध साधकाचं युद्ध. काय म्हणताय तुकोबाराय? साधकाला सुद्धा युद्ध करावं लागतंय. कुठं युद्ध करावं लागतंय? एक अंतरंग जो काम क्रोध मद मत्सर दंभ जो आहेत ना, त्याच्या बरोबर युद्ध करावं लागते. काम क्रोध दिले बंदीखानी, तुका म्हणे अवघे झाले दोन्ही. हे जे कोणी काम क्रोध आहे ना, आम्ही यांना आमच्या बंदीखान्यामध्ये बंदी केलंय. पण जो आंतरिक संसार आहे, जो आंतरिक काम आहे, तो तर आम्ही बंद केलाय. पण जो बाहेरचा संसार आहे ना, तो अजून बंद झाला नाही. का बंद झाला नाही? तुकोबाराय म्हणताय, साधक जर का रस्त्याने चालत असला तर त्या साधकाची लोक निंदा करतात. या समाजापासून मला धीर दे, या बाह्य रंग संसारापासून मला धीर दे, हे तुकोबाराय म्हणताय. चार गोष्टी तुकोबाराय सांगताय. साधक रस्त्याने चालत असला तर समाज त्यांची निंदा करतो. दुसरं, साधक जर का परमार्थ करत असला तर त्या परमार्थाला लोक हसतात. तिसरं, साधक जर का परमार्थ करत असेल, देवपूजा करत असेल, त्याच्या ठिकाणी घात करतात. अशा तीन गोष्टी तुकोबाराय सांगतात. पहिलं, लोक पहिले निंदा करतात. ते आपल्याला माहिती, तो कसा होता कसं नाही, अभंगातलं सांगतोय ना, तो कसा होता कसा नाही. ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरी मध्ये सांगत असताना बोलताय, निदग्रहाची जैसी मांदी मिळे एकाची राशी, तैसे सज्जना पाशी अशेष पाप. ज्ञानोबाराय म्हणताय, ज्यांना काहीच काम नाही ना, त्यांना देवाने एक काम दिले. काय? दुसऱ्याची निंदा करायची. हो, आपल्यासारख्या तर जाऊ द्या. ज्या तुकोबारायांच्या जीवनामध्ये तुकोबारायांकडं 16व्या शतकामध्ये 4 लाखाची सावकारकी होते, तेव्हा तुकोबारायांना लोक तुका शेट म्हणत होते. आणि सगळी सावकारकी गेली तर लोक नाव ठेवायला लागले. तुका म्हणे हासे जन नाही कानतई ठाई, लोक त्या ठिकाणी नाव ठेवायला लागले, लोक निंदा करू लागले. सकळ लोक मासून निंद निंदान करे कोणी रे. लोक मासून निंदान करे समुद्री कृष्णा जागी परसी जने माता रे. मन
खऱ्या परमार्थाची निंदा करतात आणि साधकाचा घात करतात. मग साधकाने काय केलं पाहिजे तर साधकाने आत्मानम सततम रक्षेत, स्वतःचं कल्याण करण्यासाठी काही पण केलं पाहिजे. काय केलं पाहिजे? दारैरपी धनैरपी. काय केलं पाहिजे? बायको जात असेल तर मना जाऊन दिली पाहिजे. मना पुरुष मंडळी, माझं लग्न झालेलं नाही, गेली तरी गेली. दारैरपी धनैरपी. पैसा गेला तर गेला, पण आत्मकल्याण करून घेतलं पाहिजे. कसं केलं पाहिजे? भगवान शंकर पंढरीच्या वारीला निघाले. पंढरीच्या वारीला जात असताना पार्वती मातेला सोबत घेतलं, नंदीला सोबत घेतलं, गणपती बाप्पाला सोबत घेतलं. निघाले वारीला. दोन्हीचं भरदाट अपार मिळाले वारकरी रे. हे दोन्ही हात भरून भरून मोकार वारकरी पाहिले. कोणी? पार्वती मातेने. एवढे वारकरी पाहिले, एवढे वारकरी पाहिले. जे पंढरपूरला जातात त्यांच्यासाठी सांगतोय, कारण त्यांनीच वारकरी पाहिले. जे घरी बसून राहत्या ते टीव्हीवर वारकरी पाहतात, दुसरं कुठंच पाहत नाही. एवढे वारकरी पाहिले, एवढे वारकरी पाहिले. पार्वती माता म्हटली भगवान शंकराला, आता आपल्याच्याने काही शक्य नाही. आता मी काय पंढरपुरात येत नाही, मी इथंच बसते. पार्वती माता पद्मताळ्याजवळ बसली. भगवान शंकर म्हटले, हिच्यापाशी बसावा तर वारी चुकती, करावा काय? तुम्ही काय केलं असतं? शंकर महाराज काय केलं असतं? घरी निघून आले असते. ते काय म्हटले? बायकोन मी नीट घरी निघून आला असतं, कशाला पुढे वारी? भगवान शंकर म्हटले, पार्वती तुला बसायचं तर बस, पण आत्मानम सततम रक्षेत, स्वतःचं कल्याण करून घेण्यासाठी मी वारी पूर्ण करणार. पार्वती मातेला तिथं बसवलं आणि बसवल्यानंतर नंदी आणि गणपतीला सोबत घेतलं आणि वारी चालू केली. हळूहळू पुढे गेले, पुढे गेले, पुढे गेल्यानंतर नंदी एकमेकाला धक्के द्यायला लागला. आता तो शंती बैलच एकमेकाला धक्के द्यायला लागला. धक्के देत असताना लोक म्हणले, कोणाचं आहे रे हे? भगवान शंकर म्हटले, माझंच आहे. भगवान शंकरांनी हनुमंतरायांचं मंदिर आहे प्रदक्षिणाच्या याच्यात, तिथं नंदीला बांधलं. हळूहळू हळूहळू पुढे गेले, पुढे गेले, पुढे गेले. गणपतीला घेतलं जवळ. आता भगवान परमात्म्याची भेट होणार. गणपतीची सोंड एवढी मोठी, याला त्याला तोंड मारित राहिले, याला त्याला सोंड मारित राहिले. अरे लोक म्हणू लागले, अरे हे कोणाचं लेकरू आहे रे? भगवान शंकर म्हटले, माझंच लेकरू आहे. अरे मग हे इकडं तिकडं का सोंड मारतय? भगवान शंकराने गणपतीला उचललं. नामदेव पायरीच्या समोर डाव्या हाताला गणपतीला ठेवलं. आत्मानम सततम रक्षेत शब्द लक्षात ठेवा. स्वतःचं कल्याण करून घेण्यासाठी दारैरपी आणि धनैरपी. बायको गेली तर जाऊ द्या, पैसा गेला तर जाऊ द्या, पण स्वतःचं कल्याण करून घ्या. भगवान शंकराने पार्वती मातेला ठेवलं, नंदीला ठेवलं, गणपतीला ठेवलं. आणि जेव्हा भगवान परमात्म्याकडे गेले, त्या भगवान परमात्म्याचं सुंदर मुख पाहिलं. भगवान परमात्मा विटेवरून खाली आले आणि भगवान शंकराला डोक्यावर उचलून घेतलं. आत्मानम सततम रक्षेत. कळालं का? हा, मग भजन करा. विठ्ठला विठ्ठला काय झालंय आता? लोकांना संसाराच्या गोष्टी ऐकायला लागल्या. असं वेद पुराण शास्त्र हे म्हटलं का, या बाबाचं कवा उरकल, कवा उरकल येत आहे का नाही मनात? हे पाप आहे बरं का, येऊन नका देऊ, मी उरकवणार नाही आज. हे पाप आहे, उरकून नाही देणार आज मी. संसारामध्ये बघा, एक मुलगा होता. ती कथा सांगून म्हणजे तुमचं मन समाधान करतो. संसारामध्ये एक मुलगा होता. दररोज गणपतीच्या मंदिरात जायचा, हनुमंतरायांच्या मंदिरात जायचा, दर्शन करायचा. दर्शन करून येताना त्या ठिकाणी एक साधू राहत होते. त्या साधू महात्म्याचं दर्शन करायचं आणि घरी निघून यायचा. 1 महिना झाला, 2 महिने झाले, 3 महिने झाले. साधू बघताय, दर्शन करतोय, निघून येतोय, दर्शन करतोय, निघून येतोय. साधूने त्याच्या कपाळाकडे पाहिलं. पाहिल्यानंतर त्याचं दिव्य तेज दिसू लागलं. कोणाचं? त्या मुलाचं. काही कालांतरानंतर तो मुलगा पुन्हा मंदिरात गेला. मंदिरात गेल्यानंतर त्या ठिकाणी साधू बसलेले होते. साधूने त्याला जवळ बोलवलं. जवळ बोलवल्यानंतर साधू म्हणताय, अरे आत्मकल्याण करून घे. आत्मानम सततम रक्षे. स्वतःचं कल्याण करून घेण्यासाठी तू काही कर. अरे स्वतःचं कल्याण करण्यासाठी काय कर तर या संसारापासून तू लांब जाय. म्हटले महाराज, एवढ्या दिवस 4-5 महिने मी खेटा घालीत होतो ना, तर मला लग्न होत नव्हतं म्हणून मी खेटा घालीत होतो. आता इकून तिकून लग्न झालंय आणि मला म्हणते संसार करून. जमायचं नाही, जमायचं नाही, जमणार नाही, नाही जमणार. मी एक उपाय सांगतो, तो उपाय तू कर. कोण म्हटलं? तो साधू म्हटला.
मी एक उपाय सांगतो, तू उपाय कर. 2 महिने तू माझ्याकडे योगाभ्यास शिकण्यासाठी ये. समाधी कशी लागते आणि तुझा परिवार कसा आहे ते तुला मी एका योगाभ्यासात शिकवतो. म्हटले ठीक आहे, चालतंय, येतो. दुसऱ्या दिवसापासून तो मुलगा यायला लागला. येत असताना ते साधू महात्मे त्याला समाधी शिकू लागले. जिवंत आहे पण समाधीस्त आहे, हलत नाही, चालत नाही, बोलत नाही, अशी समाधी अवस्था त्याला शिकवली. 2 महिने पूर्ण झाले. 2 महिने पूर्ण झाले. आता तू समाधी अवस्था शिकलाय, आता तू घरी जा. घरी गेल्यावर तुझी बायको किती वाजता उठते हे पहिला साधूने प्रश्न विचारला. म्हटले जुना काळ होता तेव्हा पाटी उठायची, आताचा काळ आहे आता 8 वाजता उठते. बर, ती 8 वाजता उठते ना, मग तू काय कर, ती 8 वाजता उठली, तुला किती वाजता उठवते? म्हणे 8:30 वाजता. ती तुला उठवायला यायची आली की तू काय करायचं, समाधी अवस्थेत जायचं. तिने तिचे काम धंदे केले, तुला उठवायला आली की तू समाधी अवस्थेमध्ये जायचं. असं म्हटल्यानंतर साधू म्हटला तू समाधी अवस्थेत जा. पोरग म्हटलं मी समाधी अवस्थेत गेलो, पण हे घरच्यांनी माहिती तिरडी बांधायला सुरुवात केली तर हलत नाही, चालत नाही, बोलत नाही, काहीच करत नाही. घरचे काय करणार? तिरडी बांधायला सुरुवात करणार ना. साधू म्हटले काही काळजी करू नको, त्याच्या अगोदर मी तिथं येईल. सकाळचा दिवस उजडला. बायको झोपलेली होती. 8 वाजता उठली. 8 वाजता उठल्यानंतर सडामार्जन करण्यासाठी बाहेर अंगणात आली. आल्यानंतर याने पाहिलं बायको उठली, बायको बाहेर गेली. बाहेर गेल्यानंतर आता बायको मला उठवायला येणार, त्याच्या अगोदर यांनी ध्यान अवस्था लावली, समाधी अवस्था लावली आणि बायको याला उठवायला आली. आता जुना काळ होता म्हणून म्हटले अहो उठा ना. म्हणजे मला त्याचा अनुभव नाही, ऐकून ऐकून सांगतोय. अहो उठा ना. जुना काळ होता, आत्ताचा काळ. अरे उठ ना. आत्ताचा काळ, जुना काळ होता. बायको म्हणती अहो उठा ना. पायाला हात लावती, हलना, चालना, बोलना, काही करना. बायकोने पाहिलं, जवळ गेली, नाकाजवळ बोट ठेवलं, श्वास सुद्धा येईना. समाधी अवस्थेत, पण सगळं ऐकायला येत होतं. समाधी अवस्थेमध्ये होते, सगळं ऐकायला येत होतं. असं असताना बायकोने जोरात हंबरडा फोडला. पप्पा, मम्मी, आजी, आजोबा इकडे या, हे गेले. हे कोण ऐकतंय? हा पोरगा सगळं ऐकतोय. साधूने सांगितलं आत्मकल्याण करायचं ना, तू एकदा संसाराची परीक्षा घेऊनच बघ. हंबरडा फोडला, जोरात हंबरडा फोडला. सगळे पाहुणे रावळे गोळा केले. गोळा केल्यानंतर सगळे जमा झाले. तेवढ्यात साधू आले. साधू म्हटले काय झालंय? म्हणे आमचा पप्या गेलाय. कसं काय गेला? माहित नाही कसं काय गेला. या पोराला मी जिवंत करतो, पण माझ्याकडे एक जडीबुटी आहे. ती जडीबुटी त्या व्यक्तीने घ्यायची, तो व्यक्ती मरणार आणि हा पोऱ्या जिवंत होणार. कोण घेत आहे पहिली जडीबुटी? दुधाचा ग्लास आणला, खिशातून पुडी काढली साधूनी. आता ती काची पुडी होती, कीर्तन झाला विचारा मला. खिशातून पुडी काढली, पुडी त्या दुधात टाकली. सांगूनच देतो पिठी साखर होती, नका जास्त टेन्शन घेऊ, नाही तर विचार करशाल अजून. पुडी दुधात टाकली. साधू म्हणताय जो कोणी हा दुधाचा ग्लास घेईल तो मनुष्य मरणार आणि हा मुलगा जिवंत होणार. कोण घेताय दुधाचा ग्लास? पाहुणे रावळे आले होते, तुम्ही घेता का? पाहुणे रावळे म्हणते अजून कोणी आले का? पाहुणे तर गेले बाहेर निघून. घरात राहिले बायको, आई, बाप, आजी, आजोबा, 5 जण राहिले घरामध्ये. पहिला साधूने ग्लास केला बायकोकडे. बायकोला म्हटले अगं तू घे, तुझा पती आहे, पतिव्रता होशील, तू मरशील, तू आता तुझा पती जिवंत होईल, तू पहिला ग्लास घे. असं म्हटल्यानंतर बायको म्हणते मी विधवा राहील, पण मी दुधाचा ग्लास घेणार नाही. हे सगळं कोण ऐकत होतं? हा पोरगा ऐकत होता, ज्याने लग्नासाठी देवाच्या मंदिरात खेटा घातल्या. आणि तीच बायको म्हणते मी दुधाचा ग्लास घेणार नाही. नको घेऊ दुधाचा ग्लास. आईचा नंबर आला. साधू म्हटले आईला आता तू आई आहे, आपल्या मुलाला जिवंत करण्यासाठी तू काही करू शकते. हा दुधाचा ग्लास घे आणि तुझा पप्या जिवंत होईल. आई म्हटली मी दुधाचा ग्लास घेणार नाही. का घेणार नाही? मला मरायचं. कोणाला मरावं वाटतंय? मला वाटत नाही, पण का होईल सांगता येत नाही ना. आई म्हटली मी दुधाचा ग्लास घेणार नाही. मी वांज राहिली तरी चालल, पण मी दुधाचा ग्लास घेणार नाही. हे कोण ऐकत होतं? तो पोऱ्या ऐकत होता. ज्यांच्यासाठी दिवस रात्र तळमळ करतोय, ज्यांच्यासाठी कष्ट करतोय, आज तेच संसारातले लोक कसे करताय?
आईचा नंबर गेला, बापाचा नंबर आला. बापाला म्हटले आता काय राहिले, 10 गेले, 5 राहिले, दुधाचा ग्लास घ्या. साधू म्हटले, बाप म्हटला घरामध्ये सगळे शहाणे आहे, एखादा तरी येडा पाहिजे म्हणून येडा बरा, म्हणून मी दुधाचा ग्लास घेणार नाही. साधू पोऱ्याला हात लावते, पाय तो बाप, त्याचे माय वडील चांगले, त्यांच्या नका पाहू तुम्ही. पाय पाय तुझा बाप. बाप म्हटला सगळ्या घरात शहाणे, मी एकटाच येडा आहे, एखादा येडा घरामध्ये पाहिजे. बापाचा नंबर गेला, आजोबाचा नंबर लागला. आजोबाला साधू म्हटले, सगळं गेलंय तुमचं, आता काही राहिलं नाही, तुम्ही काय करा, हा दुधाचा ग्लास घ्या, दूध घ्या, दूध घ्या आणि तुमचा मुलगा उठेल. आजोबा म्हणताय सगळे घरात येडे, एकटा तरी शहाणा पाहिजे का नाही घरामध्ये, म्हणून मी दुधाचा ग्लास घेणार नाही. शेवट राहिला आजीबाईचा नंबर. साधू म्हटले, आजीबाई तुम्ही तरी घ्या राव दुधाचा ग्लास, आता दात पडले, सगळं झालंय, फुटाने खाता येत नाही, आता काहीच राहिलं नाही, आता कवर कवर घ्या ना दुधाचा ग्लास. हे साधू काय बोलतो तू, माझे दात पडले, फुटाने खाता येत नाही, अजून कना कना फुटाने खाते, म्हटले मी दुधाचा ग्लास घेणार नाही. साधू म्हटले, नाही कोणी घेत, मीच दुधाचा ग्लास घेतो. आजोबा आले, साधू तुम्ही घ्या, तुमचा चांगला पुतळा बांधू, जंक्शन पुण्यतिथी साजरी करू. कोण म्हटलं, आजोबा म्हटले. हा त्या मुलाला हात लावत होता, कोण, साधू. म्हटले, बघ तुझा संसार कसा आहे, बायको, आई, बाप, आजोबा, आजी, कोणीही या संसारात कामाला येत नाही, कोणीही दूध घ्यायला तयार नाही. असं म्हटल्यानंतर साधू म्हटले, मी घेतो दुधाचा ग्लास. आजोबा म्हणतात, तुम्ही घ्या दुधाचा ग्लास, तुमचा चांगला पुतळा बांधू, तुमची जंक्शन पुण्यतिथी साजरी करू आणि सगळीकडे फटाके वाजवू. कोण म्हटलं, आजोबा म्हटले. साधूनी जे दुधाचा ग्लास घेतला, घेतल्यानंतर त्या मुलाच्या तोंडावरला रुमाल काढला, रुमाल काढल्यानंतर मुलगा उठून बसला, उठून बसल्यानंतर लगेच चप्पल घातली, लगेच चालायला साधूच्या मागे निघाला. आजी म्हणते, अरे पप्या कुठं चालला, अगं म्हातारे तुला फुटाने आणायला चाललोय, म्हटला मी. अरे ज्या संसारासाठी आपण प्रयत्न करतोय तो संसार कामाला येणार नाही, मग काय केलं पाहिजे, आत्मानम सततम रक्षित, स्वतःच कल्याण करण्यासाठी दारैरपी धनैरपी. मग तुकोबराय म्हणताय, देवा या संसाराच्या तडाख्यात मी सापडलोय, तू काय कर रे देवा, माझ्यावर कृपा कर. हेच तुकोबराय अभंगाच्या द्वितीय संसार हाती अंतरलो दूरी, 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 संसार हाती अंतरलो दूरी. तडाख्यात देवा मी सापडलोय रे. काय कर तुम्हाला
माझ्यावर कृपा कर, मला धीर दे. कोण म्हणतंय? तुकोबाराय म्हणताय, या संसार रूपी सागरामध्ये मी सापडलोय देवा. या तडाख्यात सापडल्यामुळे आता तू काय कर, माझ्यावर कृपा कर. कारण संसार कसा आहे? दुःख बांधवडी. संसार दुःख मूळ संसार दुःख मूळ, चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्र दिवस तळमळ. दोन मित्र होते, जेवण वगैरे झालं, दोन मित्र फिरायला बाहेर आले. बाहेर आल्यानंतर दोघा मित्रांची चर्चा सुरू झाली. अरे म्हटले, लय वैताग केला रे लग्न करून. पण अरे काय झालं? म्हणा आमच्या दोघांचे भांडणं झाले. ती लगेच बॅग भरते आणि मायरा निघून जाते. कोण म्हटलं? एक मित्र म्हटला. काय करते? भांडणं झाले की बॅग भरते, लगेच माहेरा निघून जाते. दुसरा मित्र म्हटला, अरे तुझं बरं आहे, लक्ष द्या लक्ष द्या लक्ष द्या गिरनारकर. दुसरा म्हटला, तुझं बरं आहे, आमच्या दोघांचे भांडणं झाले ना, ती माहेरा नाही जात, माहेरचीच इकडे घेऊन येते. हा संसार आहे, हा संसार आहे. हा संसार दुःखमय आहे. हा कोणालाही शेवटपर्यंत कामाला येणार नाही. सगळे गेले ना, आजा गेला, पंजा गेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू बंधू तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाठी भय आले मोठे. या संसारातले सगळे गेले. तुकोबाराय म्हणताय, देवा तू माझ्यावर कृपा कर रे, कृपा कर. देव म्हटले, का कृपा करू? अरे का कृपा करू म्हणजे तुझा मोठेपणा आम्ही मिरवत फिरतोय, जगाला सांगतोय आम्ही तुझा मोठेपणा. काय मोठेपणा सांगताय? देव विचारताय, काय मोठेपणा सांगताय तुकोबाराय तुम्ही आमचा? काय सांगताय? तुकोबाराय म्हणताय, काय सांगताय सांगू? तेच तुकोबाराय अभंगाच्या तिसऱ्या नामाचे हत्यार, वागवितो तुझिया नामाचे हत्यार, मिरवितो. काय बडीवार मिरवतात तुकोबाराय? वागवितो तुझ्या नामाचे हत्यार. काय वागवताय तुकोबाराय? नामाचे हत्यार वागवताय. ज्ञानोबाराय हरिपाठामध्ये बोलत असताना बोलताय, ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र, यमे कुळ गोत्र वर्जिये, किंवा राम नाम राम माळा घे पवित्र, अंती हेची शस्त्र. नाथ महाराज ज्ञानोबाराय म्हणताय ज्ञानेश्वरीमध्ये, नावाची या सहस्त्रवरी, नावा या अवधारी. केच तुकोबाराय म्हणताय, आम्ही काय वागवतोय? तुझं नामाचं हत्यार.
आम्ही दिवस रात्रभर वागवतोय. कसं वागवतोय? आमचे काकडा म्हणणारे सुद्धा ते वागवत असतात. सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत. आता हे सगळे काकडा करणारे आहेत, सगळे काकडा करणारे. उठा जागे भारे, उठा जागे वारे स्मरण करा स्मरण करा पंढरीनाथ. भावे चरणी ठेवा माता, भावे चरणी ठेवा माता. सुखवीर
आतड्यापासून वागवत असतो. तुकोबराय म्हणताय सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत आम्ही तुझं नामस्मरण कर. एवढं नव्हे, झोपात सुद्धा आम्ही तुझं चिंतन करत असतो. पण नाथ महाराज म्हणताय जर का तुम्ही हे केलं नाही तर मग काय म्हणताय, हे जरी नाही कळलं तर दुसरं येईल. हे जरी नाही कळलं तरी दुसरं येईल. हे जरी नाही कळलं, हे जरी नाही कळलं तर दुसरं येईल. हे जरी नाही कळलं, हे जरी नाही कळलं तरी दुसरं येईल. हे जरी नाही कळलं, सरती शेवटी बा काळ बांधून नेईल. सरती शेवटी बा, सरती शेवटी वा काळ बांधून येईल. सरती शेवटी वा, सरती शेवटी बा काळ बांधून नेईल. सरती शेवटी बा, सरती शेवटी वा काळ बांधून येईल. सरती शेवटी वा, एका जनार्दनी आमचे काय बा जाईन. एका जनार्दनी आमचे काय वा जाईल. एका जनार्दनी आमचे काय वा जाईल. जनार्दनी आमचे काय वा जाईल. पिंगळा 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 माझारी. पिंगळा महादारी, कोणी बोलत देला पिंगळा महादारी. पिंगळा महाद्वारी, बोली बोला बोलतोय पिंगळा महाद्वारी. पिंगळा महादारी, कोणी बोलत देला पिंगळा महादारी. संतांचा पिंगळा आहे हा, संतांचा. संत सावध होण्यात सांगतात. वरच्या आडीला तुम्ही सावध व्हावे. ओ चाळीला तुम्ही सावध व्हावे. पाटील बुवाला तुम्ही घेऊन याचवे. पाटील बुवाला तुम्ही घेऊन याचे. चिठ्ठी येईल बा, चिठ्ठी येईल बा, मग बडे नटावे. चिठ्ठी येईल बा, चिठ्ठी येईल बा, मग बरे नसावे. पिंगळा 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 महाद्वारी. बोली बोलत बोलत पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोली बोलत बोलत पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी, बोली बोलत बोलत पिंगळा महाद्वारी. संत आपल्याला सावध होण्यात सांगतात, जाग करतात संत आपल्याला. जाग करताय संत, जाग. जागे झाले का सगळे? जागे झाले का? जागे. हा टाळी हा. हा, वा 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 वा, एकच नंबर. वर्तमान खोटे तुमचे, वर्तमान खोटे. वर्तमान कोटे तुमचे वर्तमान कोटे. लटिकेनं बोलो आम्ही वर्तमान खोटे. हे लटिकेनं बोला आम्ही वर्तमान कोटे. लटिकेनं बोलो आम्ही वर्तमान खोटे. लटिकेनं बोला आम्ही वर्तमान कोटे. पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा. पिंगळा ग बाई पिंगळा हो, पिंगळा हो बाई पिंगळा हा. पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा. पिंगळा ग बाई पिंगळा हो, पिंगळा ग बाई पिंगळा. अवघा 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 धांगड ढिंगा ग, अवघा धांगड ढिंगा, अवघा धांगड ढिंगा ग, अवघा धांगड ढिंगा ग. अवघा ढांगण दिगा ग, अवघा ढांगण दिगा ग. धांगड ढिंगा ग, अवघा ढांगण दिगा ग, अवघा धांगड ढिंगा. अवघा ढांगण दिगा ग. हे जरी नाही कळलं तर येईल. हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईल हे जरी नाही काढलं. तरी दुसरा येईल हे जरी नाही काढलं. हे सरती शेवटी बा काळ बांधून ना 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 ना. शेवटी शेवटी बा, काळ बांधून येईल धरून जेवणाला. हे एका जनार्दनी बा जाईन. एका जनार्दनी आमचे काय वा जाईल. एका जनार्दनी जे काय बा जाईन. एका जनार्दनी आमचे काय वा जाईल. पिंगळा 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 महाद्वारी, बोल बोलत बोलतोय पिंगळा महाद्वारी. महाद्वारी, बोली बोलत बोला पिंगळा महाद्वारी. महाद्वारी, बोली बोलत बोला पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी, बोली बोलत बोला पिंगळा महाद्वारी.
पिंगळा माधवारी बोली बोलो तो बोला पिंगळा माधवारी लय जीव तोडून म्हणलं जोऱ्यात टाळा वाचवा बरं. हा जेवण जास्त जाईल ना मला ते कोणाच्या घरी जेवायला जायचंय म्हटलं हे आपलं एवढं मोठं घर आहे इकडं याच पंक्तीला बसायचं कोण हा नाही विषयच नाही कोणाच्या घरी जायचा. काय म्हणताय तू खबर आहे वागवितो तुझ्या नामाचे हत्यार तुझं नाव वागवतोय आम्ही हाची बडीवार मिरवितो हाच मोठेपणा आम्ही मिरवतोय. पण तू खबर आहे एखाद्या वेळेस तुम्ही मला धीर द्या पण तो धीर जर का माझा माग पुढं झाला तर ते तुम्ही जाणून घ्या. हे तुकोबार आहे अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका म्हणे माझा तेथे उणे पुरे तुम्ही जाणा. देवा मला धीर द्या पण जर का हा धीर देताना माझं मन खच्च झालं तरी ते तुम्ही पाहून घ्या. माझ्यावर बळजबरी नको. मला काय करा मला धीर द्या. रणी निगता शूर न पाहे माघारे. जगद्गुरु तुकोबारायांचा एक सुंदर प्रसंग आहे तो 5 मिनिटात सांगतो. मला ही भूक लागली तुम्हाला ही लागली का नाही सांगा मला वाढवायला. जगद्गुरु तुकोबारायांची भक्ती पाहून जगद्गुरु तुकोबारायांच्या श्रद्धा पाहून छत्रपती शिवाजी महाराज जगद्गुरु तुकोबारायांच्या भेटीसाठी आले. देहू गावाला छत्रपती शिवाजी महाराज जगद्गुरु तुकोबारायांच्या भेटीला आले. भेटीला आल्यानंतर दिवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात न पडे. सोनं माणिक मोती हत्ती घोडे बिडे सगळे छत्रपती शिवाजी महाराज घेऊन आले. कोणाला द्यायला? तुकाराम महाराजांना. तुकाराम महाराजांच्या जवळ गेले. जवळ गेल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळं दागिना वगैरे सगळं सोनं बिनं तुकोबारायांच्या जवळ ठेवलं. तुकोबाराय म्हटले हे काय आहे? काय आहे? गोमांसा समान आम्हा ते धन. गाईच्या मांसासारखं ते धन आहे. परकीयांचं धन आम्हाला नको. कोण म्हणतंय? तुकोबाराय म्हणता. एवढी निष्ठा पाहिली एवढी निष्ठा पाहिली छत्रपती शिवाजी महाराजांनी. निष्ठा पाहून छत्रपती शिवाजी महाराज म्हटले काय भक्त आहे. त्याच दिवशी एकादशीचा दिवस होता. उद्या एकादशी ना म्हणून आज सांगतोय. एकादशीचा दिवस होता. एकादशीच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज त्या ठिकाणी थांबले. छत्रपती शिवाजी महाराजांना माहित झालं
लोहगावला तुकोबारायांचं कीर्तन आहे, ते तुकोबारायांचं कीर्तन ऐकायचं आणि मगच सिंहगडावर जायचं. लोहगावला गेले, लोहगावला कीर्तन सुरू झालं. छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनात येऊन बसले आणि बसल्यानंतर त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनामध्ये दंग झाले. दंग झाल्यानंतर त्या ठिकाणी तुकोबारायांनी विषय हाताळला. वारकऱ्याचा धर्म काय आहे? कर्म केलं पाहिजे. आणि क्षत्रियाचा धर्म काय आहे? तर युद्ध केलं पाहिजे. असा धर्म आणि कर्म याच्यावर बोलत असताना छत्रपती शिवाजी महाराज ऐकत होते. छत्रपती शिवाजी महाराजांना अंतरंग झाला आणि त्या अंतरंगाच्या ज्ञानामुळे छत्रपती शिवाजी महाराज म्हटले, आता कशाच बरोबर युद्ध करायचं नाही. तेवढ्यात चाकणच्या सुभेदाराला बातमी कळाली, छत्रपती शिवाजी महाराज सिंहगडावरून लोहगावला तुकोबारायांचं कीर्तन ऐकायला आलेलं आहे. ही बातमी कळताच चाकणच्या सुभेदाराने 2000 सैन्य यवन लोहगावला पाठवले. लोहगावला पाठवल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनामध्ये दंग झाले. दंग झाल्यानंतर इकडे मोरोपंत बघताय 2000 मशाली आपल्याकडे धावत पळत येत आहे. मोरोपंतांनी पाहिलं का यवनांचं आक्रमण आता आपल्यावर होणार आहे. एवढ्यात मोरोपंत आतमध्ये गेले. छत्रपती शिवाजी महाराजांना उठा 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 राजे उठा, यवनांचं आक्रमण आलं, यवनांचं आक्रमण आलंय असं सांगू लागले. राजे म्हणताय आता मला युद्ध करायचं नाही, पण मला आता काय करायची, आता मला भक्ती करायची, भगवान परमात्मा प्राप्त करून घ्यायचा आहे. पण तुकोबाराय म्हणताय राजे तुमचा धर्म युद्ध करण्याचा आहे ना आमचा धर्म भक्ती सांगण्याचा आहे. मोरोपंत म्हणता राजे उठा, राजे उठा, राजे उठा. राजे उठले नाही. राजे चिंतनामध्ये कीर्तनामध्ये मग्न, पण बाकीचा लोकच उठायला लागला. यवनांचं आक्रमण जवळ 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 येते, बाकीचा लोकच उठायला लागला. तुकोबाराय जे चिडले. तुकोबाराय म्हणताय नाशिवंत देह झाला जरी भंग तरी कीर्तना रंग सोडू नये, किंवा 7 दिवसाचा झाला जरी उपवासी तरी कीर्तनाशी टाकू नये. तुकोबाराय सांगताय अरे का उठताय, काय उठताय? अरे भगवान परमात्म्याचं कीर्तन चालूले आहे, तुम्ही का उठताय? कारण तेथे असे देव उभा. कीर्तनात कोण येऊन थांबतोय? देव थांबतोय. सगळे उठायला लागले, सगळे उठायला लागले. यवनांचं आक्रमण जवळ आलं, जवळ आलं, जवळ आलं. जवळ आल्यानंतर तुकोबारायांनी जे बाह्यावर केल्या, तुकोबाराय म्हणू लागले ए भगवान पांडुरंगा, एवढ्या वर्षापासून तुझी सेवा केली आणि हेच फळ तू माझ्या पदरात दिलं. अरे जसा वरून काळ आहे, तुकोबाराय म्हटले माफी मागून बोलतो, जसा वरून आहे तसा आतूनही तसाच आहे का तू? असं म्हटल्यानंतर हे भगवान परमात्म्याला धरा 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 घाम फुटला. भक्तांनी आवाज दिलाय धरा 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 घाम फुटला. घाम फुटल्यानंतर तात्काळले प्रगट जगजीवन लगेच प्रगट झाले. आणि प्रगट झाल्यानंतर त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने स्वतःनीच छत्रपती शिवाजी महाराजांचं रूप घेतलं. यवनांची टोळी आतमध्ये आली, आतमध्ये आली. सगळ्यांना पकडून यायला लागली. याला पकडून ने, त्याला पकडून ने, ज्याला पकडून ने. तो निघायचा शिवाजी, इसको पकड के लेकर जाओ. वो निघायचा मोहम्मद, बाहेर लेकर जाओ. मोहम्मद पूछायचा अरे अहमद तू कब आया? याला पकडून घेऊन जा शिवाजी म्हणून बाहेर नेलं की अरे रफिक तू कब आला? अरे शफीक मैं पहिले से या था. असं रूप धारण केलं, असं रूप धारण केलं. त्याच्यातला एक यवन म्हटला ते बघा, तो बघा राजा त्या ठिकाणी बसलेला आहे, तो बघा राजा त्या ठिकाणी बसलेला आहे. असं म्हणताना सगळं सैन्य आतमध्ये धावलं. भगवान परमात्मा सगळं रूप एकत्र केलं. स्वतः छत्रपती शिवाजी महाराज झाले आणि घोड्यावर बसले. दिन 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 करत भगवान परमात्मा छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपामध्ये पळत सुटले. अरे अंदर कहा जा रहे हो देखो शिवा भाग रहा है. कोण म्हटले? यवन म्हटले अरे आतमध्ये कशाला जातात? तो बघा छत्रपती शिवाजी महाराज पळतोय. कोण म्हटलंय? यवन म्हटले. पण राजे कुठे होते? आतमध्ये बसलेले होते. देवाने रूप धारण केलं. जे देवाच्या मागे पाठीमागे लागले असे असे लांब 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 निले. जे अंगाला वारा झोळायला लागला, झाडा वारा झोळायला लागला, सगळे काटे बिटे लागायला लागले. काटे बिटे लागत असताना सगळे घोड्यावरून खाली पाडायला लागले. सगळे कपडे फाटले, रक्त बंबाळ झाले. जो योगियांच्या ध्याता नातडोशी तो दाढ्या लुंगाशी कैसा आतळे. अरे जो योग्यांच्या स्वप्नात येत नाही तो या दाढ्या लुंग्यांना कसा आकळणार? कसा आकळणार आहे? भगवान परमात्म्याने जे लांब निले, चाकण घाटामध्ये निले, जंगलामध्ये निले, तिकडच त्यांना सोसाट झुऱ्याचा वारा सुटला आणि तिथंच त्यांना जागेवर तुकोबाराय बघताय. तुकोबाराय बघताय देव गेले की काय?
देव गेले की काय असं बघताय, बघता 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 देव म्हटले मी कुठंच गेलो नाही, मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल, म्हणून मला पुन्हा पुढच्या वर्षी बोलवणार ना, बोलवणार का नाही? तेच तुकोबाराय म्हणता, एखादा जर का वीर, एखादा जर का योद्धा रणांगणात उतरल्यानंतर माग फिरत नाही, तसं कसं घडलं एक छोटस सांगतोय. जेव्हा प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खान आला तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज म्हटले का येसाजी कंक तुम्ही जा, तानाजी मालुसरे तुम्ही जा, बाजी प्रभू तुम्ही जा? नाही. जेव्हा जेव्हा युद्ध आलं तेव्हा तेव्हा योद्धा समोर गेला, मागे फिरला नाही. कसं? प्रतापगडाच्या पायथ्याशी खान शिवाजी राजाच्या करमतीची, शिवाजी राजाच्या करमतीची, शिवाजी राजाच्या करमतीची, नाही त्याला जाणीव शक्तीची, नाही जाणीव शक्तीची, नाही जाणीव शक्तीची, करील काही कल्पना युक्तीची, हरी कल्पना युक्तीची, हरी कल्पना युक्तीची, हरी एक शानदार शामियाना उभारला, बेटीसाठी छान उभारला, रचिदार शामियानाला, बेटीसाठी छान उभारला, बेटीसाठी शामियानाला, रचिदार शामियानाला, रचिदार शामियानाला, अनाशा या शामियानाला कान डौलत डुलत आला, कान डौलत डुलत आला, खान दौलत डुलत आला, खान दौलत डुलत आला. सय्यद म्हणता त्यांच्या संगतीला, सय्यद म्हणता त्यांच्या संगतीला, सय्यद म्हणता त्यांच्या संगतीला, सय्यद म्हणता त्यांच्या संगतीला, शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती महाला. कानाला पाहून, कानाला पाहून, राजाला पाहून खान म्हणतो कसा, आओ आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ, आओ. खान हाक मारितो हसरी, खान हाक तो हसली लोक कुणाचा जागा गगनी, जिरहा, कानदा विमान मान्याला, कानदा विमान मान्याला, खानदा विमान मारला, कट्यारीचा वार त्याने केला, कट्यारीचा वार त्याने केला, कटारीचा वार त्याने केला, कटारीचा वार त्याने केला. तिलखंड होतंय अंगाला, तिलखंड होतंय अंगाला, चिलखत होते अंगाला, चिलखत होते अंगाला. खर आवाज झाला, खर आवाज झाला, कर आवाज झाला, कर आवाज झाला. कानाचा वार फुका गेला आणि पडला. तितक्यात महाराजांनी पोटामध्ये पिछावट केला, पोटामध्ये बिस्कुट कवला, पोटामध्ये विसवट होवला, पोटामध्ये विसवट होवला. ए तडा गेला कानाचा कोथडा आला रे, कोथडा आला रे, कोथडा आला रे, कोथडा आला रे. प्रतापगडचे युद्ध झाले, प्रतापगडचे युद्ध झाले, प्रतापगडचे युद्ध झाले, प्रतापगडचे युद्ध झाले, रक्त साठले पाप सारे गेले, पावने गेला कृष्ण जागा, पावने गेला कृष्ण जागा, गाविली गुलाबीची निवा, गाविली गुलाबीची निवा.
रणी निघता अशूर रणी निघता अशूर न पाहे माघारे आईशा मज धीरे राखे आता संसार अंतर लोधुरी आता कृपा करी नारायणा। जे काही चिंतन माझ्या वाणीतून घडलेलं आहे ते माझे परमपूज्य गुरुवर्य गाथा मंदिर अध्यक्ष पांडुरंग बाबा घुले हे सगळं बाबांचं आहे, याच्यातलं तीळ मात्रही माझं नाही। जे काही चुकीचं असेल त्या माझ्या वाणीचे दोष आहे ते माझे मला परत करा, जे काही बरोबर असेल तर गुरुवर्यांचं आहे ते घेण्याचं तुम्ही अंगी बाळगा। ज्ञानोबर आहे तुकोबर आहे आदी करून संत मंडळींनी जसं मला बोलण्यात शक्ती दिली तसं मी बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे। या ठिकाणी सगळेच माझं कीर्तन ऐकण्यासाठी आले। हा कीर्तन कसा करतोय बरोबर का नाही, नवनाथचं पोर कसं कीर्तन करते हे पाहायला आले, बरोबर की नाही। हसले पा गालातले गालात हसले। जसं मला बोलता आलं माझ्या वडिलांची कृपा आणि एक खंत मला अशी वाटते, सगळ्यांनाच आनंद होतो आपला मुलगा उभा राहिल्यावर। माझी आजी आज मला पाहण्यासाठी नाही, दरवर्षी माझी आजी इथं समोर बसायची, माझा नातू कसा कीर्तन करतोय या माझी आजी मला बघायची। आजी आज नाहीये पण आजी मला वरतून बघत असेल, आशीर्वाद देत असेल, तिच्याही चरणी मी साष्टांग दंडवत करतो। इथं माझ्या प्रेमापोटी गणेश गावकर आलेले आहेत, पिंपळगाव गरुडेश्वरचे आलेले आहेत, वाडगावकर आलेले आहेत, नायकवडीकर नागलवडीकर, जेवढे माझ्यावर प्रेम करणारे नवे नवे सगळे या गिरणाऱ्यावर प्रेम करणारे सगळे मंडळी या ठिकाणी आलेले आहेत। इंद्रासारखे वाजवणारे दोन्ही मृदंगाचार्य या ठिकाणी उभे आहे, शुभम महाराज आणि या ठिकाणी आमचे गुरुबंधू प्रतीक महाराज, आणि ते अगोदर वाजवत होते ते दादा शुभम महाराजांचे गुरु आमचे गुरु ते दादाही त्यांच्याही चरणावर नतमस्तक होतो। इंद्रासारखे वाजवणारे, सनकादिकांसारखे टाळ वाजवणारे, गंधर्वसारखे गाणारे, परीक्षितीसारखे ऐकणारे, पण मी काही शुकाचार्य नाही। ज्यांनी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला त्या गणेश दादासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा। टाळ्यांमध्ये जोर नाही आला, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला। गुरुवर्य बाबांच्या आज्ञेनुसार हा सप्ताह चालू आहे। भगवान परमात्म्याकडे एकच प्रार्थना करतो, हा सप्ताह शताब्दीपर्यंत जावा आणि ती शताब्दी या तरुण वर्गाने पाहावा। आमचे काय भाग्य नाही, सांगायचंच नाही मी जगल म्हणून। आता इथं काही आता माफी मागून बोलतो, काही माता भगिनी कीर्तन ऐकायला नाही येते, माझं मुलगा टाळ घेऊन उभा आहे ना त्या मुलाला पाहिला जातं, पण तेही चांगलं आहे। आपला मुलगा संस्काराला लागतोय ही सगळ्यात मोठी बाब आहे। बघा केवढा मोठा समाज आलाय, असं वाटतंय सगळ्यांना 500-500 द्यावा।
पण तुम्हालाच आता सरकार देते, त्याच्यामुळे देण्याची गरजच नाही. झालेली सेवा तुमच्या सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. जे काही चुकलं असेल ते माझ्या वाणीचे दोष, जे काही बरोबर असेल ते गुरुवर्यांचं आहे. एवढं बोलून माझ्या वाणीला पूर्ण करा. बोलिले लेकुरे वेडी वाकुडी उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध हो. आपल्या नाशिक जिल्ह्याचं भूषण संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज आहे. आपण सगळ्या संतांना जात असतो, ज्ञानोबारायांकडे जात असतो, तुकोबारायांकडे जात असतो, पण आपण दादांकडे बघत नाही. आज जे कोणी संत या ठिकाणी वावरताय, ज्ञानोबारायांचं तुकोबारायांचं आधी करून आपण संतांचं नाव घेतोय, ही सगळी कृपा कोणाची आहे? दादांची आहे. का? जोपर्यंत गुरु चांगला भेटत नाही तोपर्यंत शिष्य चांगला होत नाही. ज्ञानोबारायांना गुरु चांगले भेटले म्हणून ज्ञानोबाराय घडले. आपणही आपल्या निवृत्तीनाथांकडे पाहिलं पाहिजे, त्या निवृत्तीनाथांचा आपण सांभाळ केला पाहिजे, त्यांचं दर्शन घेतलं पाहिजे. कुठेही जाण्याची गरज सकळ धुरे निवृत्तीच्या पायी कुठेही जाण्याची तेथे बुडी देई माझ्या मना. कुठेही जाण्याची गरज अहो काय नाहीये. वाचे म्हणता गंगा गंगा सकळ पापे जाती भंगा, दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्यासी नाही यमपुरी, कुशावरिता करिता स्नान त्याचे वैकुंठी राहणे किंवा त्याचे कैलासे राहणे. दोन भाग. नामा म्हणे प्रदक्षिणा त्यासी जन्म नाही पुन्हा, किंवा नामा म्हणे प्रदक्षिणा अजून काय म्हटलं जातं? पुण्य नाही गणना. पाठ भेट आहे पण अर्थ एकच आहे. निवृत्तीनाथांकडे लक्ष द्या, निवृत्तीनाथांचं भजन करा. एकदा जोऱ्याने सगळ्यांनी हात वर करा. ज्याला असं वाटतं देवाने मला 2 हात दिले त्याने जोऱ्याने हात वर करा. हे बघा, जर का खाली हात केला तर शेजारच्याला शेजारची शपथ आहे बरं का. आपल्या शेजारी पाहून घ्या मग. हा अतुल महाराज निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एक शिवजयंती साजरी करत असतो. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आपण राज्यात राहतो त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आपल्या गिरणाऱ्यात झाला पाहिजे. याच्यासाठी हातभार लावायचा. कारण ज्यांच्यामुळे आज आपण इथं उभा आहोत त्यांचं दर्शन आपल्याला दररोज झालं पाहिजे. म्हणून गणपतीच्या मंदिरापुढे, बरोबर ना, गणपतीच्या मंदिरापुढे स्मारक उभारायचं आहे. रस्त्यावरून स्टँडवरून कोणीही जाताना पहिला मुजरा राजाला. म्हणून सगळ्यांनी यासाठी मदत करा. एवढं बोलतो, माझ्या वाणीला पूर्ण. विठ्ठल जय क्षमा